माझी लाडकी बहीण योजनेची मुदत 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्याचा निर्णय. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचा पत्रकार परिषदेमध्ये खुलासा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला असून या योजनेबाबत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली आहे. नवीन जे शासनाने योजना जाहीर केलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, तर यामध्ये 2-3 मुद्दे फक्त अधोरेखित करायचे आहेत. एक तरी पहिला जो विषय होता की पहिल्या टप्प्यामध्ये फक्त 15 तारखेपर्यंतच अर्ज स्वीकारले जाणार आहेत, असा विषय होता पहिल्या ह्याच्यामध्ये. आणि त्यामुळं बऱ्याच जणांचा असा गैरसमज झाला की त्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत की काय. पण आपल्या माध्यमातून सर्वांना मला ही माहिती द्यायची आहे की आता ही जी मुदत आहे ती 31 ऑगस्टपर्यंत वाढवलेली आहे. अर्ज भरताना जे 2 कागदपत्र महत्त्वाचे आहेत, एक रहिवासी दाखला आणि दुसरा उत्पन्नाचा दाखला. रहिवासी दाखला जे बंधनकारक होता ते रहिवासी दाखल्याच्या ऐवजी इतर जे पुरावे आहेत त्यामध्ये 15 वर्षापूर्वीपासून महाराष्ट्रात राहत असल्यासंदर्भामध्ये 2-3 कागदपत्राच्या आधारे जे सिद्ध होते त्याच्यामध्ये त्याने 4 कागदपत्र दिलेले आहेत. एक रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, त्याच्यानंतर TC. काही ना काहीतरी शिक्षण झालेलं असतं आणि कुठं ना कुठंतरी कामानिमित्त शाळा सोडल्याचा दाखला त्यांच्याकडे, महिलांकडे असतो. दुसरा विषय होता उत्पन्नाच्या दाखल्याचा. उत्पन्नाचा दाखला हा महत्त्वाचा कागद त्याच्यासाठी लागणार आहे, परंतु त्याच्यामध्ये पण आता जे जुने आपले रेशन कार्ड आहेत, केशरी आणि पिवळे रेशन कार्ड, ज्या कुटुंबामध्ये किंवा ज्या महिलांकडे पिवळं रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्यांनी ते कार्ड जरी दिलं तरी त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची गरज असणार नाही. आणि मग ज्यांच्याकडे केशरी किंवा पिवळं रेशन कार्ड नाही आहे अशासाठीच फक्त उत्पन्नाच्या दाखल्यांची गरज असणार आहे. कुठल्याही प्रमाणपत्रासाठी कुठल्याही ठिकाणी जर कुठल्याही प्रकारचा त्रास होत असेल, म्हणजे आता मुळातच त्यांना शेतवर याची गरज नाही, 5-10% लोकांना उत्पन्नाच्या दाखल्यासाठी यावं लागेल, तर त्यासाठी सुद्धा आम्ही शेतूधारकांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. आणि आमचे जे ग्रामस्तरावरचे, तालुका स्तरावरचे अधिकारी कर्मचारी आहेत यांना सुद्धा रँडमली सेतू केंद्राला व्हिजिट देऊन त्या ठिकाणी कुठल्या महिलांकडून आर्थिक लुबाडणूक किंवा आर्थिक पिळवणूक काय होत आहे का कसं याच्या तपासण्या करायला सुद्धा सांगितलेलं आहे. आपल्याकडे ह्या योजनाची प्रसिद्धीचा विषय आहे की प्रत्येक गावामध्ये या संदर्भात दवंडी दिली गेली पाहिजे. कोणताही महिला लाभार्थी यामध्ये राहायला नको. या संदर्भात प्रत्येकापर्यंत हे मेसेज गेला पाहिजे की अशी योजना आहे, त्याचा निकाल ABCD असा प्रमाणे आहे, त्यामध्ये काही फेरबदल झालेला आहे ते पण त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. त्या संदर्भात आपल्या स्तरावर नियोजन करण्यात आलेलं आहे. दुसरा विषय, काल आपल्याकडे सेतू केंद्रावर गर्दी खूप दिसून आली. त्या संदर्भात आपले सेतू केंद्र आहे त्यांना पण तहसीलदारांमार्फत ऑलरेडी मेसेज देण्यात आलेला आहे की सेतू केंद्रावर कशा रीतीने गर्दी होऊ नये, अर्ज स्वीकारताना कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे आणि ते कशा रीतीने फास्ट ट्रॅकने आपण त्यांचे दाखले संदर्भात कारवाई आहे ते लवकर करू शकतो. तो एक मोठा विषय त्यामध्ये कव्हर करण्यात आलेला आहे.